ऑफिस या गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. बसा. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी प्रॉपर तसा यवतमाळचा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील भामराजे या गावचा, पण सध्या आता इथे सदाशिव पेठेमध्ये राहतो, पुणे इथे. बरं. तुमच्या गावासमोरच्या 5 समस्या सांगा बरं. सध्याच्या परिस्थितीत शेतकरी आत्महत्या हा जो मुद्दा आहे आमच्या इथे जास्ती चर्चेत राहतो. त्यात सुद्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये पर्टिक्युलर भामराजा हे गाव जे आहे तिथे शेतकरी आत्महत्या बऱ्यापैकी आहेत. त्यासोबत पाणी टंचाई हा मुद्दा सुद्धा बऱ्यापैकी आमच्या इथे चर्चेला जातो. त्यासोबत शेतकऱ्यांना जी सोयीसुविधांच्या दृष्टिकोनातून यंत्रे वगैरे या बाबतीत थोडा मागास भाग आमचा येतो. सिंचनाच्या सुविधा ह्या अपुऱ्या आहेत आणि सोबतच म्हणजे ट्रायबल कम्युनिटी आमच्याकडे खूप म्हणजे मागास आहेत सध्या, त्यांच्या पण बऱ्याचशा समस्या आहेत. PSI हे जे पद आहे त्याची काय कर्तव्य असतात बरं? पोलीस सब इन्स्पेक्टर या पदामध्ये म्हणजे साधारणतः वेगवेगळ्या ठिकाणी, काही ठिकाणी एक ठाणं त्यांच्या अंडरमध्ये पण राहते, काही ठिकाणी ते PIच्या अंडर कार्य करतात आणि बंदोबस्ताच्या दृष्टिकोनातून त्यांचे जास्ती कर्तव्य आहेत. बरं. तुम्हाला PSI का बनायचं आहे बरं? माझ्या म्हणजे आयुष्यातील काही प्रसंग असे राहिलेले आहेत की पोलीस प्रशासनाशी माझा बऱ्यापैकी संबंध आला. सोबतच आईवडील शेतकरी बॅकग्राऊंडचे येतात, तर त्यांची अशी म्हणजे संस्कार राहिले की आपण समाजासाठी किंवा आजूबाजूच्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्याच दृष्टिकोनातून मी प्रशासनात यायचं ठरवलं होतं. तर समजा ह्या पदाकडे माझा ओढा होता. समाजासाठी जर आपल्याला काहीतरी करायचं आहे तर मग ते PSI सोडून इतर पण पदांमधून होऊ शकतं, कुठल्याही शासकीय नोकरी होऊ शकतं. त्यात स्पेसिफिक PSIचा काही रेफरन्स? मी कॉलेजच्या काळात NCC मध्ये होतो, तर त्यामध्ये वर्दी आणि त्यासोबतच त्यामध्ये जे असते NCCचं नेतृत्व गुण ह्या सगळ्या गोष्टीचा माझा खूप जवळचा संबंध आला. NCCचं बोधवाक्य काय आलं? युनिटी अँड डिसिप्लिन. तुम्ही मिलिटरीमध्ये वर जायचा विचार नाही केला? एअरफोर्स, नेव्ही, आर्मी? तशी मी NCCची जी आर्मी विंग असते त्यामध्ये होतो, त्यामुळं एअरफोर्स आणि नेव्हीला मला चान्स नव्हता. परंतु आर्मीमध्ये ज्या वयात मी सुरुवात केली NCCसाठी, तर तेव्हा असा विशेष ओढा नव्हता. ओढा म्हणजे समाजामध्ये राहून काम करण्याच्या दृष्टिकोनातून जास्त होता. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काय वाटतं बरं की युथ समोर कुठले समस्या आहेत? म्हणजे इन केस ऑफ आपण जर क्राईमचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये क्राईमच्या दृष्टिकोनातून जर म्हणलं तर सर्वात सुरुवातीची समस्या अशी आहे की गुन्हेगारीचं उदात्तीकरण होतं आहे. आता आपण पुष्पा हा मूवी बघितलेला आहे, त्यामध्ये गुन्हेगाराला हिरो म्हणून दाखवलं जातं आहे आणि एक जो पोलीस अधिकारी आहे त्याला एक गुन्हेगारी पद्धतीनं एक्सप्लेन केलं जातं आहे. त्यामुळं समाजाच्या जी युथच्या मनावर तशा पद्धतीचा प्रभाव निर्माण होतो. त्यामुळं सुद्धा गुन्हेगारीकरण जे आहे युवांमधलं ते वाढतं आहे. त्यानंतर सोशल मीडियावरून ज्या पद्धतीच्या गोष्टी त्यांच्या नजरेस येतात आणि ज्या दाखवल्या जातात, मुळात शिक्षणाचा ओढा निर्माण व्हावा अशा पद्धतीच्या गोष्टी त्यांच्या नजरेस कमी पडतात आणि म्हणजे एक ज्या पद्धतीचं गुन्हेगारांची एक अशी उतरण असते, त्यात ज्या पद्धतीनं अधिकार संपन्नता मिळते, अशा चुकीची प्रतिमा त्यांच्या नजरेसमोर ठेवली जाते. युवकांच्या संदर्भात बघा, कॉलेज आणि स्कूलचा आपण जर विचार केला तर रॅगिंग जो क्राईम आहे तो बऱ्याच प्रमाणात वाढलेला आहे सध्या. काय उपाययोजना असतील बऱ्याच? त्यासंबंधी जे कॉलेजचं प्रशासन आहे त्यांना तशा पद्धतीचे आदेश देणं अपेक्षित आहे की अशा गोष्टी होऊ नये. सोबतच युवकांमध्ये कॉलेजमध्ये प्रत्येक पातळीवर जाऊन म्हणजे इव्हन पोलीस प्रशासन सुद्धा जर असेल तर तिथे जाऊन तशा पद्धतीने अवेअरनेस निर्माण करणं अपेक्षित आहे. पॅरेंट्सचा रोल काय बरं याच्यामध्ये? काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत पॅरेंट्सनी? पहिली स्टेप तर पॅरेंट्सनी आपल्या मुलाच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची गोष्ट त्याच्यासोबत घडत आहे तर आपण त्या गोष्टीमध्ये काहीतरी स्टेप घेणं आवश्यक आहे, हे रिअलायझेशन पॅरेंट्सना व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट, अशा बाबतीत जर घडत असेल तर त्याचं समुपदेशन करणं, अशा पद्धतीच्या कुठल्या गुन्ह्याला जर ते सामोरे जात आहे
तर ती माहिती घरी त्याने विश्वासाने सांगू शकलं पाहिजे, असं विश्वास त्याच्या मनात निर्माण करणे. रिसेंटली बघा भारतीय न्याय संहिता याचं इंट्रोडक्शन झालेलं आहे, काय महत्व करायचं? भारतीय न्याय संहिता ही जुना जो IPC म्हणून कायदा होता, तर त्याच्या जागी भारतीय न्याय संहिता ही हा कायदा आणला गेलेला आहे. महत्व काय बघायचं? IPC हे म्हणजे 1860 साली लागू झाला होता. एवढा जुना कायदा आजच्या पातळीवर ज्या पद्धतीने गुन्ह्यामध्ये बदल झालेला आहे, म्हणजे सायबर क्राईम सारखे मुद्दे आलेले आहेत, तर त्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या IPC मध्ये नव्हत्या. म्हणून आणि कुठेतरी एक ब्रिटिश प्रशासनाचा वारसा म्हणून त्या कायद्यांकडे पाहिलं जात होतं. तर त्यामध्ये मूलभूत बदल करणं अपेक्षित होतं. त्या दृष्टिकोनातून भारतीय न्याय संहिता आणली गेलेली आहे. पोलीस दलामध्ये महिलांसमोर कोणकोणत्या चॅलेंजेस आहेत? पोलीस दलामध्ये आता महिलांच्या बाबतीत मुख्यतः जे रातपाळीचे कामं वगैरे किंवा मग वर्कलोड वगैरे ह्याच्यामुळं परिवाराला जो मूळ वेळ देणं अपेक्षित आहे तो होत नाही, किंवा मग ज्या पद्धतीचं त्यांचं वर्कलोड असते तर त्यामुळे चिडचिडेपणा वगैरे अशा गोष्टी घरच्या लोकांना अनुभवायला येतात. पोलीस दलातील काही ब्रांचेसचे नाव सांगू शकता तुम्ही? विविध शाखा असतात बघा. हां, गुन्हे अन्वेषण विभाग, त्यानंतर तुम्हाला आर्मोरर ब्रांच माहिती? नाही सर, त्याबद्दल नाही ऐकलं. पोलीस दलामध्ये बघा रिझर्व्ह पोलीस फोर्स पण असते. हो. काय रोल असतो त्यांचा? जेव्हा आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते त्यावेळी त्यांना बोलावलं जातं, पाचारण केलं जातं आणि ती समस्या सोडवण्यासाठी त्यांचा मेन रोल असतो. तुमच्यामध्ये काही विकनेसेस आहेत? हो. सांगा. माझं इंग्लिश जे आहे त्यावरचं थोडं प्रभुत्व, म्हणजे बोलताना मी समजू शकतो, परंतु बोलताना माझ्या म्हणजे फ्लुएंटनेस नाही आहे. सोबतच माझी म्हणजे मी थोडा आदर्शवादी असल्यामुळं प्रत्येक गोष्ट परफेक्शनने करण्याकडे माझा ओढा असतो. त्यामुळे कुठेतरी म्हणजे एखादा निर्णय घेण्यात लांबला जातो, डिले होऊ शकतो. तुमचे स्वतःचे जे आदर्शवादी मूल्य आहेत, म्हणजे 3 मूल्यांचे नाव सांगा. सकारात्मकता आहे आधीपासूनच. एखाद्या समस्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो सगळ्या पातळीवर असावा असा माझा अट्टहास असतो. त्यासोबतच मी संवेदनशील असावं प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत, अशी माझी म्हणजे अशा पद्धतीचं माझं वागणं असते. अमेरिका जो देश आहे बघा सध्या न्यूजमध्ये आहे, काय कारण आहे? नुकतीच तिथली राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाली आणि तिथे डोनाल्ड ट्रम्प हे निवडून आले, त्यामुळं आणि त्यांचे जे डिसिजन आहेत त्यामुळे चर्चेत आहे. सध्या भारत आणि अमेरिकेत काही इश्यू चालू आहे बेकायदा स्थलांतरितांबद्दल? हो, आताच काल परवाच एक न्यूज होती की तिथल्या बेकायदा स्थलांतरितांना भारतात पाठवलं गेलेलं आहे. तुम्ही सांगितलं की तुम्ही आदर्शवादी आहात. 3 कुठले गुण सांगू शकता स्वतःबद्दल तुम्ही, म्हणजे आदर्श आहेत असं तुम्हाला वाटतं? आताच नुकतंच बोलणं झालं की मला कुठलीही गोष्ट करताना परफेक्शननी करायला आवडते आणि त्यासाठी कोणीतरी एखादं व्यक्तिमत्व जसं आदर्श ठेवतो आपण, तर माझं सदानंद दातेजी जे आहेत NIA चे प्रमुख आहेत, तर त्या बाबतीत ते माझे आदर्श आहेत. तसंच म्हणजे संवेदनशीलता किंवा मग एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तर मी या बाबतीत मी महात्मा गांधीजी यांना फॉलो करतो. त्यासोबतच तिसरा मुद्दा जर झाला तर सामाजिक जाणीव, हा मुद्दा मला खूप महत्त्वाचा वाटतो. बऱ्याचदा जे पोलिसांना बळाचा वापर करावा लागतो. हो सर. उद्या जर तुम्हाला बळाचा वापर करायची वेळ आली तर मग काय कराल तुम्ही गांधी मूल्यांचं? ती माझी म्हणजे शेवटची स्टेप असावी याची मी काळजी घेईल. मुळात त्यानंतर शक्यच नाही अशी परिस्थिती असेल तर. चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.